विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक सचिन सत्रे आपलं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रो, या प्लॅटफॉर्मवरती आपण भारतातील जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं सामान्य ज्ञान या घटकाची माहिती घेत आहोत. तर सामान्य ज्ञान या घटकांतर्गत मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा विषय शिकवत आहे. आधुनिक भारताचा इतिहास या विषयाअंतर्गतही आपण युरोपियनांचं म्हणजेच इंग्रजांचं भारतात आगमन, ते अगदी प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, त्यानंतर 1857चा उठाव, काँग्रेसची स्थापना, काँग्रेसचा मवाळ कालखंड, काँग्रेसचा जहाल कालखंड, त्यानंतर गांधी युगातील असहकार चळवळ इथपर्यंत माहिती बघितलेली आहे. इथपर्यंतच्या माहितीचे सर्व व्हिडिओज आपल्या याच चॅनलवरती उपलब्ध आहेत, ते तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आज या सिरीजमध्ये आपण स्वराज्य पक्ष विषयी माहिती बघणार आहोत. तर याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. 1920 ते 22 या दरम्यान असहकार आंदोलन झालं भारतामध्ये. त्याचं नेतृत्व केलं महात्मा गांधींनी. पण 1922ला उत्तर प्रदेशमधल्या चौरी चौरा या ठिकाणी असहकार चळवळीला हिंसक वळण लागलं, त्यामुळे ही चळवळ माघारी घेतली. पण ही चळवळ, असहकार चळवळ माघारी घेतल्यामुळं अनेक राष्ट्रीय नेते नाराज झाले. त्याचबरोबर ही जी असहकार चळवळ होती, या असहकार चळवळीमध्ये महत्त्वाची अट काय होती, तर सरकारला असहकार करणे, म्हणजे सरकारला सहकार्यच करायचं नाही. त्या अंतर्गत काय होतं, तर कायदे मंडळांवर बहिष्कार टाकणे हा एक मुद्दा होता. कायदे मंडळांवर बहिष्कार टाकणे हा एक मुद्दा होता. पण काँग्रेसमधीलच काही नेते होते, त्यांना असं वाटत होतं की सरकारवर कायदे मंडळांवर बहिष्कार टाकण्यापेक्षा कायदे मंडळांमध्ये न जाताच त्यांच्यावर बहिष्कार न टाकता आपण काय केलं पाहिजे, तर कायदे मंडळांमध्ये प्रवेश मिळवला पाहिजे, कायदे मंडळात गेलं पाहिजे आणि कायदे मंडळात जाऊन जनतेच्या फायद्याचे काय पण निर्णय घेतले पाहिजेत. त्याचबरोबर सरकार ज्या गोष्टी जनतेच्या विरोधात करते, अशा गोष्टींच्या बाबतीत सरकारची आपण अडवणूक केली पाहिजे, असं वाटणारा एक काँग्रेसमधला गट होता. आणि या गटानंच काय केलं, तर या स्वराज्य पक्षाची स्थापना केली. तर या स्वराज्य पक्षाविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, स्वराज्य पक्षाच्या स्थापनेची आपण पार्श्वभूमी बघूया. स्वराज्य पक्ष याच्या स्थापनेची पार्श्वभूमी, तर असहकार आंदोलनानंतर 1922ला असहकार आंदोलन संपलं. त्यानंतर काँग्रेसमध्ये, मुद्दा लक्षात घ्या, काँग्रेसच्या पक्षामध्ये दोन गट पडले. काँग्रेसमध्ये दोन गट पडले. त्यातला पहिला गट होता फेरवादी. काँग्रेसमधला पहिला गट होता फेरवादी, म्हणजे चेंजर्स, म्हणजे ज्यांना चेंज आवश्यक होता, ज्यांना बदल गरजेचा वाटत होता, काँग्रेसच्या धोरणामध्ये ज्यांना बदल आवश्यक वाटत होता असे, किंवा ज्यांना चेंज आवश्यक वाटत होता असे म्हणजे फेरवादी, म्हणजे चेंजर्स. यांचं काय म्हणणं होतं की कायदे मंडळात प्रवेश करून सरकारला विरोध करायचा. जे फेरवादी होते किंवा चेंजर्स होते, त्यांचं म्हणणं काय होतं, तर कायदे मंडळामध्ये प्रवेश करून सरकारला विरोध करायचा, असं फेरवाद्यांचं म्हणणं होतं. आणि याच्यामध्ये कोणकोणते नेते सहभागी होते, यामध्ये सहभागी असणारे नेते कोण, तर चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, न. चिमकेळकर, हे महत्त्वाचे नेते होते. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, न. चिमकेळकर हे नेते आहेत. त्या नेत्यांना काय वाटत होतं की आपण कायदे मंडळात प्रवेश करून सरकारला विरोध केला पाहिजे. यामध्ये जे न. चिमकेळकर आहेत, ते लोकमान्य टिळकांचे कट्टर अनुयायी होते. हे टिळकवादी आणि आपल्या महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते होते. तर बघा, दुसरा काँग्रेस अंतर्गत जो गट होता तो होता नाफेरवादी. नाफेरवादी म्हणजेच त्यांना आपण म्हणतो नो चेंजर्स. नाफेरवादी म्हणजे नो चेंजर्स, म्हणजे ज्यांना बदल नको होता. असहकार चळवळी दरम्यान जी तत्व ठरवली ती काँग्रेस पक्षानं, त्यामध्ये ज्यांना बदल नको होता त्यांना म्हणायचं नाफेरवादी किंवा नो चेंजर्स. यांचं काय म्हणणं होतं की कायदे मंडळावर बहिष्कार टाकण्याच्या बाजूने होते. हे जे नेते होते नाफेरवादी किंवा नो चेंजर्सवाले जे नेते होते, ते कायदे मंडळावर बहिष्कार टाकण्याच्या बाजूने होते. त्यांचं म्हणणं होतं कायदे मंडळात आपण जायचंच नाही, कायदे मंडळात जायचंच नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यामध्ये महत्त्वाचे नेते कोण होते, नाफेरवादीमध्ये नेते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, सी राजगोपालाचारी, त्यानंतर जमनालाल बजाज,
बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, सी राजगोपालाचारी आणि जमनालाल बजाज या नेत्यांचं म्हणणं होतं की आपण कायदे मंडळांवर बहिष्कार चालू ठेवला पाहिजे, बहिष्कार टाकला पाहिजे. त्यांना आपण नाफेरवादी किंवा नो चेंजर्स म्हणतो. तर आता आपण पुढे बघूया. पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला इथं एक मुद्दा फक्त स्पष्ट करतो की फेरवादी आणि नाफेरवादी आहेत. त्यापैकी हे जे फेरवादी नेते आहेत, फेरवादी यांनीच काय केलं, या फेरवादी नेत्यांनीच काय केलं तर स्वराज्य पक्षाची स्थापना केली. या फेरवादी नेत्यांनीच काय केलं, स्वराज्य पक्षाची स्थापना केली. हे जे नेते आहेत हे नेतेच कुठे होते, स्वराज्य पक्षाच्या स्थापना याच नेत्यांनी केली. तर आता आपण पुढे माहिती बघूया. आता आपण स्वराज्य पक्षाविषयी माहिती बघूया. तर पाठीमागे मी सांगितल्या पद्धतीनं फेरवादी किंवा चेंजर्स गटाचे जे नेते होते त्या नेत्यांनीच काय केलं, स्वराज्य पक्षाची स्थापना केली. तर या स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली, 1 जानेवारी 1923 या दिवशी. बघा 1 जानेवारी 1923 या दिवशी स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. आणि ही स्थापना कोणत्या शहरात झाली, तर बघा ही स्थापना झाली अलाहाबाद या शहरात. स्वराज्य पक्षाची स्थापना कुठे झाली, अलाहाबाद शहरात. सध्या अलाहाबाद हे शहराचं नाव बदललेलं आहे, लक्षात ठेवा. अलाहाबाद हे शहर आहे त्याचं सध्याचं नाव आहे प्रयागराज. अलाहाबाद या शहराचं सध्याचं नाव आहे प्रयागराज. योगी सरकार जे आहे उत्तर प्रदेश मधलं, हे यूपी मधलं शहर आहे अलाहाबाद. त्या ठिकाणीच 1 जानेवारी 1923 या दिवशी स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. आता या पक्षाला इतिहासामध्ये, स्वराज्य पक्षाला इतिहासामध्ये स्वराज्य पक्ष असं जरी म्हटलं जात असलं तर या स्वराज्य पक्षाचं अधिकृत नाव काय होतं. बघा स्वराज्य पक्षाचं अधिकृत नाव काय होतं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या स्वराज्य पक्षाचं अधिकृत नाव होतं काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी. स्वराज्य पक्षाचं अधिकृत नाव काय होतं, काँग्रेस खिलाफत स्वराज्य पार्टी. हे अधिकृत नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काँग्रेस खिलाफत हे न म्हणता फक्त स्वराज्य पार्टी किंवा स्वराज्य पक्ष असंच इतिहासामध्ये अनेक पुस्तकांमध्ये असतं. पण परीक्षेला प्रश्न आल्यानंतर आपल्याला हे अधिकृत नाव माहीत असणं गरजेचं आहे. आता या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते तर चित्तरंजन दास. स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते कोण, चित्तरंजन दास होते. आणि सचिव होते मोतीलाल नेहरू. सचिव होते मोतीलाल नेहरू. तर या स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत पुढाकार कोणी घेतलेला होता तर हे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनीच घेतलेला होता. आणि चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते, तर मोतीलाल नेहरू हे स्वराज्य पक्षाचे सचिव होते. आता स्वराज्य पक्षाचा उद्देश काय होता, स्वराज्य पक्षाचा उद्देश काय होता हे बघणं गरजेचं आहे. तर स्वराज्य पक्षाचा उद्देश होता तो म्हणजे निवडणुका लढवून कायदे मंडळात प्रवेश करणे. बघा स्वराज्य पक्षाचे 2 उद्देश होते. एक तर निवडणुका लढवून कायदे मंडळात प्रवेश करणे हा एक होता, आणि दुसरा काय, जनतेच्या प्रश्नावरून ते सरकारची अडवणूक करायची. जनतेच्या प्रश्नावरून सरकारची अडवणूक करायची म्हणजे जनतेच्या फायद्याचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचं. जनतेच्या फायद्याचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचं. तर असा याचा उद्देश होता, निवडणुका लढवून कायदे मंडळात प्रवेश करणे आणि जनतेच्या प्रश्नावरून सरकारची अडवणूक करणे, असा स्वराज्य पक्षाचा उद्देश होता. आता स्वराज्य पक्षाने काय काय कार्य केलं, स्वराज्य पक्षाने तसं खूप मोठं कार्य केलं. पण आपल्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून काय महत्वाची कार्य आपण बघूया. तर बघा स्वराज्य पक्षाने पहिल्यांदा 1923च्या निवडणुकीत भाग घेतला. 1923च्या केंद्रीय कायदे मंडळाच्या निवडणुकीत भाग घेतला. आता मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. 1923ला ज्या केंद्रीय कायदे मंडळाच्या निवडणुका झाल्या त्या झाल्या 1919च्या कायद्यानुसार. 1919चा जो कायदा होता, 1919चा जो कायदा होता त्यानुसारच काय झालं, 1923ला केंद्रीय कायदे मंडळाच्या निवडणुका झाल्या. आणि केंद्रीय कायदे मंडळाच्या एकूण 145 सदस्यांपैकी 48 सदस्य हे स्वराज्य पक्षाचे निवडून आले. बघा 1923 मध्ये केंद्रीय कायदे मंडळात 145 पैकी 48 सदस्य कोणाचे निवडून आले, स्वराज्य पक्षाचे निवडून आले. आणि स्वराज्य पक्ष हा काय झाला तर कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष ठरला. या मुद्दा लक्षात आहे. जागा जरी त्याच्या बहुमताच्या आल्या नाहीत, बहुमताच्या जागा म्हणजे किती असतात तर एकूण जागांच्या निम्म्यापेक्षा जास्त जागा येणं म्हणजे बहुमताच्या जागा येणं, तेवढ्या जागा काय स्वराज्य पक्षाला मिळाल्या नाहीत. 145 पैकी 48 जागाच
म्हणजे 1/3 जागा स्वराज्य पक्षाला मिळाल्या. पण तरीही स्वराज्य पक्ष काय झाला, केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष ठरला. हे इथं लक्षात घेणं गरजेचं. केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष ठरला. आणि या स्वराज्य पक्षाने काय केलं तर मुस्लिम लीगच्या साह्याने, मुस्लिम लीगनं पण निवडणुकीत भाग घेतलेला होता. त्यांचेही काही सदस्य केंद्रीय कायदे मंडळात निवडून आलेले होते. तर या स्वराज्य पक्षानं मुस्लिम लीगच्या साह्याने काय केले, अनेक सरकारी विधेयकांचा पराभव केला. बघा, स्वराज्य पक्षानं मुस्लिम लीगच्या साह्याने अनेक सरकारी विधेयकांचा पराभव केला. विधेयक म्हणजे कायद्याचं कच्चं स्वरूप. कायदा होण्याच्या आधी जे आराखडा असतो कायद्याचा त्याला म्हणायचं विधेयक. म्हणजे एखादा कायदा होण्याच्या आधीच त्या कायद्याला स्पर्धेतून बाहेर करण्याचं काम कोणी केलं, स्वराज्य पक्षानं केलं, पण मुस्लिम लीगच्या साह्याने. म्हणजे मुस्लिम लीग या पक्षाचा पण स्वराज्य पक्षाला मदत झाली हे लक्षात ठेवा. आता स्वराज्य पक्षानं कोणकोणते ठराव मंजूर केले, महत्वाचे अनेक ठराव केले. त्यामधला महत्वाचा ठराव कोणते आहेत बघा. तर त्यानं पहिला जो ठराव मंजूर करून घेतला तो म्हणजे संपूर्ण जबाबदार राज्य पद्धतीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी स्वराज्य पक्षानं केली किंवा असा ठराव मंजूर केला. याचा अर्थ काय तर संपूर्ण जबाबदार पद्धतीची म्हणजे स्वराज्य पक्ष जर 1923 मध्ये केंद्रीय कायदे मंडळात गेलेला होता तर केंद्रीय कायदे मंडळातील सर्वच्या सर्व सदस्य हे काय निवडून जात नव्हते. मुद्दा लक्षात घ्या, निवडणुका लढवून जनतेच्या मतांवर निवडून जात नव्हते सर्वच्या सर्व सदस्य. त्यातले काही सदस्य हे काय करायचं, ब्रिटिश शासन त्यांची नेमणूक करायचं. काही सदस्यांची नेमणूक ब्रिटिश शासन करायचं. म्हणजे 1923च्या निवडणुकांपर्यंत काय होतं तर आपल्या भारतामध्ये संपूर्ण जबाबदार राज्य पद्धती नव्हती. संपूर्ण म्हणजे जनतेला जबाबदार अशी राज्य पद्धती नव्हती. तर यांनी हा एक ठराव मंजूर करून घेतला की भारताची जी राज्य पद्धती आहे ती जनतेला जबाबदार असावी. म्हणजे कायदे मंडळात निवडून जाणारे सदस्य हे जनतेने निवडून दिलेले असावेत, सरकारने नेमणूक केलेले नसावेत असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर दुसरी एक मागणी केली ती म्हणजे भारताची 22 राज्यघटना ठरवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी. बघा, गोलमेज परिषद बोलवावी अशी एक मागणी कोणी केली, स्वराज्य पक्षाने केली. स्वराज्य पक्षाने काय मागणी केली तर भारताची 22 राज्यघटना तयार करण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी. पण मुद्दा इथं लक्षात ठेवा, यानंतर या पुढल्या काळात 1931ला काय झालं, 31 पासून पुढं गोलमेज परिषदा बोलवल्या ब्रिटिशांनी. पण त्या गोलमेज परिषदा ह्या स्वराज्य पक्षाच्या मागणीनुसार बोलवलेल्या नाहीत हे लक्षात ठेवा. स्वराज्य पक्षाने ही जी मागणी केली होती की 22 राज्यघटना ठरवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी, ही मागणी मात्र ब्रिटिशांनी फेटाळून लावली हे लक्षात ठेवा. ही मागणी काय केली, फेटाळून लावली. आणि पुढं जे 1931, 32, 33 या कालावधीत 3 गोलमेज परिषदा झाल्या. त्या तिन्ही गोलमेज परिषदा कशाच्या आधारावर बोलवल्या तर सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी त्या पुढे बोलवलेले. ती माहिती लक्षात घेणं गरजेचं आहे. पण नंतर बघा 1925-26 नंतरच 2-3 वर्षातच स्वराज्य पक्षाचा ऱ्हास सुरू झाला. स्वराज्य चित्राचं महत्त्व कमी होऊ लागलं भारताच्या राजकारणात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर 1926 मध्ये या स्वराज्य पक्षाचे जे अध्यक्ष होते चित्तरंजन दास यांचा मृत्यू झाला. 1926 मध्ये चित्तरंजन दास यांचा मृत्यू झाला. तसेच त्याच आसपास 1926च्या आसपासच या पक्षाचे जे सचिव होते मोतीलाल नेहरू यांनी काय केलं पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी स्वराज्य पक्ष सोडला मोतीलाल नेहरूंनी आणि पुन्हा ते गेले काँग्रेस पक्षात. त्यामुळे याचं कार्य मंदावलं आणि पुढे जाऊन मग 1935 मध्ये 1935 मध्ये स्वराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला. स्वराज्य पक्ष हा 1935 मध्येच काँग्रेसमध्ये विलीन झाला. तर अशा पद्धतीने आपण स्वराज्य पक्षाविषयी या लेक्चरमध्ये माहिती बघितली. विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य पक्षाविषयीची जी माहिती आहे ती अतिशय व्यवस्थितपणे मी तुम्हाला दिलेली आहे. याच्या आधारे तुम्हाला याच्यावर येणाऱ्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं येतील. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्या व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, नमस्कार.